जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, 300 वर्षापूर्वी, 300 नाही, 16, 17, 18, 19, 20, जवळजवळ 700 16, 4, 900 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले. काय? वृक्ष वेली आम्हा स्वैरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास शेव ब्रह्मरस आवडीने. काय? कधी येडे होते काय? काय? अरे पुढं काय होणार आहे? पांडुरंग शास्त्री आठवले नाही काय? माझा वाढदिवस करू नका, झाडं लावा. दिदीचा वाढदिवस आणि आज झाडं लावलेली. बघा, मी स्वाध्याय परिवारात असल्यामुळं मी जे वृक्षरोपण केलेले आज प्रत्येक वर्षी मी 100 झाडं लावायचो. काय? आणि आज त्या झाडांचा फायदा आहे. पांडुरंग शास्त्री आठवलेने सांगितलेले झाडं लावा, कुटुंब अवस्था उभी करा. ती माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेले वृक्षवेली आम्हा स्वैरे वंचरे तुका म्हणे आम्हा एकांताचा वाच शिव ब्रह्मरस आवडीने. जंगलात जाऊन स्वैरी दायरी पक्षी वंचरे भजन करत होते. आणि आज आपण काय करतो? बंगल्यात जातो. काय बंगल्यामध्ये एसीची हवा, फ्रीजचे पाणी, तुला उलटा रोग होणार आहे. म्हणून निसर्ग झाडं लावा. आज झाडं जंगलतोड झालेली. काय? शेतकरी म्हणता काय होतं? आडुसा होतो. अरे झाडांचा पालापाचोळा पडतो, सेंद्रिय खत होतं. आणि निसर्गाला याची गरज आहे, ओझोन वायूची गरज आहे. आज ओझोन वायू कमी पडलेला आहे आणि पॅसिफिक महासागरामध्ये ओझोन वायू कमी पडल्यामुळं, आज झाड नसल्यामुळं तिथं हवेचे जळून तिथं बॉम्ब लिहू राहिले आणि तिथं चक्रीवादळ होते. 15 दिवस झाले का अरबी समुद्रात, पॅसिफिक महासागरात इकडे पाणी पडतो. पहिला ऋतू 3 होते, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. आज काय आहे? ऋतू 2च आहे, उन्हाळा आणि पावसाळा. हिवाळा गायब झाला. आणि थंडी जीवनात नसल्यामुळं वरून थंडी आणि पोटात, वरून आग आणि पोटातही आग. पोटात काय आहे आपल्या? चायनीज, बर्गर आणि आपण हॉटेलचं वडापाव खातो, तीच कढई आणि तेच तेल. कवरे तेल उकळतं ना, हा कवरे खातोय. आणि मग तुमचं आरोग्य कसं काय राहणार आहे? काय? अन्न कसं पाहिजे? सात्विक पाहिजे. आपण कोणतं अन्न खातो? तामशी अन्न खातो. आपली बुद्धी कशी बनली? तामशी बनली. आणि मग जगामध्ये जिकडं तिकडं झगडे, जिकडं तिकडं भानगडी. काय? फक्त मला पैसा कसा मिळेल. आणि या निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळं आज काय झालेले, सगळं जिकडं तिकडं ती हीट वाढलेली. आणि आपण ज्या केमिकल गोळ्या खातो त्याची आग, जिकडं तिकडं नुसती आगच आहे. म्हणून निसर्ग जपा. निसर्ग जगला, निसर्ग जपा, शेतकरी सापा. आज शेतकऱ्याचा विचार कोणी करू नाही. शेतकऱ्याच्या मुलांना कोणी मुली देऊ नाही राहिल्या. सांगा, शेतकऱ्याच्या मुलाला जर मुलगी नाही दिली तर तो शेती करा, त्याला कोण पाहिजे? बायको आणि नवरा दोघं शेती करणार आहे. आणि त्याला जर बायकोच नसली तर त्याला भाकर कोण घालणार आहे? आई त्याला कवर देणार आहे. मग आज काय झाले, 50% शेतकऱ्यांच्या मुली नसल्यामुळं तो शेतकऱ्याचा मुलगा काय एकटा काय शेतीत जाणार आहे? शेतीत गेला तर त्याला भाकर कोण देणार आहे? म्हणजे शेतीला बाजारभाव नाही, कंपनीच्या मालाला रास्त भाव आहे. आणि शेतीच्या मालाला सगळा थोडासा भाव वाढला का लगेच सगळे बॉम्ब करतात. शेतीचा माल स्वस्त पाहिजे.